नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज आपण प्रिया मॅम मेथड म्हणजे राजाराणी कोचिंग जी मेथड आहे, ओल्ड मेथड, त्यानुसार आपण बॅक पॅक आणि फ्रंट डीप ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर हे ब्लाऊज जे आहे ते स्लीवलेस असणार आहे. ती ते मेजरमेंट घेतले, या मेजरमेंटनुसार आपण ब्लाऊजची ड्राफ्टिंग करणार आहे. अगोदर आपण बॅक पार्ट ड्राफ्ट करणार आहे, त्यानंतर फ्रंट पुढच्या व्हिडिओमध्ये ड्राफ्ट करणार आहे. तर इथं बघा, ब्लाऊजची उंची 16 घेतली आहे, छाती 42 आहे, कमर 39 आहे, शोल्डर 15.5 आहे, पुढचा गळा 6.5 आहे, मागचा गळा 4.5 आहे, शोल्डर टू अपेक्स 10.5 आहे, अपेक्स टू अपेक्स 8 इंच आहे आणि रेडी शोल्डर 3 इंच आहे. तर या मेजरमेंटनुसार आपण पूर्ण ब्लाऊज जो आहे तो ड्राफ्ट करणार आहे. तर इथे मी तुम्हाला ब्लाऊज कशा पद्धतीने असणार आहे तो एकदा मी इथं ड्रॉ करून दाखवते. तर हा आपला बॅक पार्ट असणार आहे, स्लीवलेस असणार आहे. तर हा आपला बॅक आहे आणि फ्रंट आपला डीप असणार आहे. तर हा आपला फ्रंट पार्ट असणार आहे. पुढे आय हुक पट्टी असणार आहे आणि प्रिन्सेस कटमध्ये फ्रंट पार्ट आपला असणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपला फ्रंट असणार आहे असा आणि बॅक पॅक असणार आहे. तर चला आपण आता ड्राफ्टिंगला सुरुवात करू. तर इथे मी कार्डशीट पेपर घेतला आहे. तर ही जी वरची बाजू आहे ही देखील सरळ आहे आणि ही देखील सरळ आहे. तर आता आपण सर्वात अगोदर मेजरमेंट टाकू, ते म्हणजे शोल्डरचं. तर शोल्डर किती आहे? 15.5 आहे. तर 15.5चं निम्मं करायचं आहे आपल्याला. तर बघा, असं फोल्ड करायचं. तर 15.5चं निम्मं किती झालं? हे बघा, 7.25 इंच. तर इथून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि 7.25 इंचावर इथं मार्किंग करायची. त्यानंतर इथून गळारुंदी घ्यायची 2.5 इंच आणि इथून डाऊन जायचं आहे आपल्याला 1 इंच. तर इथं बघा, आपण इथं डाऊन जाऊ 1 इंच. ते आपल्याला इथं जॉईन करायचं आहे या गळारुंदीच्या मार्किंगला. त्यानंतर बघा, इथं आपल्याला आर्म होलची मार्किंग करायची. पण आर्म होलच्या मार्किंगसाठी आज आपल्याला चार्ट कोणता वापरायचा आहे? पॅकनेकचा, कारण बॅक आपला पॅक आहे. तर इथं बघा, इथं आपण पॅकनेकचा चार्ट बघू. तर बघा, हा पॅकनेक फॉर्म्युला आहे. तर इथं चेस्टचं मार्किंग दिलं आहे, इथं आर्म होलची मार्किंग दिली. तर चेस्ट किती आपली? 42. तर कोणत्या लाईनमध्ये येते बघा? दुसऱ्या. तर चेस्ट भागिले 6 करायचं आहे आणि प्लस करायचं आहे 1 इंच. ते बघा, 42 भागिले 6 प्लस करायचं 1 इंच, किती झाले? 8. तर इथून बघा, जिथून डाऊन गेलो आहे तिथून आपल्याला टेप ठेवायचं आहे आणि इथं 8 इंचावर मार्किंग करायची. त्यानंतर आपल्याला ही भेटली छातीची लाईन. तर लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची. तर ब्लाऊजची उंची ओल्ड मेथडमध्ये सरळ लाईनपासून घेत असतो. तर इथून टेप असा ठेवायचा. ब्लाऊजची उंची 16 आहे, तर त्याच्यात 1 इंच प्लस करून 17 इंचावर इथं मार्किंग करते मी. स्केलने आपण लाईन ड्रॉ करून घेऊ. ही आपली कमरची लाईन. त्यानंतर बघा, आता आपल्याला इथं पॅकनेकमध्ये शोल्डर मायनस होत नसता, कारण पॅकनेक हा पूर्ण बंद असतो, त्यामुळे पॅकनेकमध्ये शोल्डर मायनस होत नसतात. तर इथं बघा काय करायचं आहे, जे 1 इंच डाऊन आणि ही छातीची लाईन आहे हिचं आपल्याला अगोदर सेंटर काढून घ्यायचं आहे. तर सेंटरवर एक मार्किंग करायची. बघा, इथं सेंटरवर एक मार्किंग केली. त्यानंतर इथून चेक करायचं आहे, ते इथं किती आपले शोल्डर. तर इथून आपल्याला शोल्डर चेक करायचे, तर ते किती आपले? 7.25 इंच आहे. ते किती आहे? 7.25 इंच. ते सेंटरवर किती? अर्धा इंच कमी घ्यायचे, म्हणजे इथे किती घेणार आपण? 7.25 इंच. तर इथं 7.25 इंच मार्किंग केली. सेम आपल्याला इथं पण छातीच्या लाईनवर पण सेम 7.25 इंचावर मार्किंग करायची. स्केलने अगोदर ही जी मार्किंग आहे ती जोडून घेऊ आपण. इथून क्रॉसमध्ये मार्किंग करायची. आता क्रॉसमध्ये मार्किंग, आज आपली साईज किती आहे? 42. तर 42 साईजनुसार क्रॉसमध्ये आर्महोलची मार्किंग येते. आपण चार्टमध्ये बघू. हे बघा, आर्महोल क्रॉस मार्किंग चार्ट. तर चेस्ट इथं दिली बघा, तर 40च्या पुढे असेल, प्लस किती पण असेल, तर फ्रंटला 1 आणि बॅक पार्टला
1.25 इंच. तर इथून आपण 1.25 इंच मार्किंग करू. आणि आपल्याला अगोदर आर्महोलचा शेप द्यायचा आहे. तर इथं आर्महोलचा शेप देण्यासाठी अगोदर आपल्याला छातीचं मार्किंग करावं लागेल. तर इथं बघा, आता पॅक नेक आहे, तर पॅक नेकला लुझिंग किती द्यायची असते? 2 इंच कंपल्सरी लुझिंग द्यायची आहे. तुमची चेस्ट किती पण असू द्या, पण तुम्हाला लुझिंग देणं कंपल्सरी आहे. तर इथं आपण लुझिंग देणार आहे 2 इंच. तर 42 अधिक 2 किती झाले? 44. तर भागिले 4 करू, तर किती आलं? 11 इंच. तर इथं छातीचं जे मार्किंग आहे ते इथं 11 इंच आणि पुढे शिलाई मार्जिन 2 इंच. आता आपण जो आर्महोलचा शेप आहे तो आपण आता इथं ड्रॉ करून घेऊ. तर इथं बघा, आर्महोलचा शेप मी इथं ड्रॉ करून घेतला आहे. त्यानंतर बघा, आपल्याला कमरची मार्किंग करायची. आता कमरमध्ये कुठल्याही प्रकारची लुझिंग द्यायची नाही. तर कमर किती आपली? 39. तर भागिले 4 करू, तर किती झालं? 9.25. तर इथं आपल्याला 9.25 वर मार्किंग करायचे. त्यानंतर पॅक नेक आहे, त्यामुळे बॅक साईडला आपण टक्स वगैरे काही घेणार नाही. तर इथे मी डायरेक्ट शिलाई मार्जिन घेते 2 इंच. तर स्केलने आपण ही जी मार्किंग आहे ती जोडून घेऊ अगोदर. त्यानंतर बघा, आपल्याला आता इथं रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर रेडी शोल्डर किती आहे आपलं? 3 इंच आहे. त्याच्यात 1 इंच प्लस करून 4 इंचावर मार्किंग करायची. ते 1 इंच प्लस का केलं? कारण इथं 1 इंच स्लीवच्या जॉईंटसाठी जाणार आहे आणि इकडनं गळ्याच्या साईडने अर्धा इंच जाईल. तर इथं 4 इंचावर मी मार्किंग करून घेते. तर किती येते? आपला जो गळारुंदीचा गॅप आहे तो किती येतोय? 4.25 इंच येतोय. त्यानंतर बघा, तर इथून आपल्याला बॅक साईडचा जो गळा आहे त्याची मार्किंग करायची. तर बॅक साईडचा गळा किती घेतला आहे? 4.5 इंच. तर इथं 4.5 इंच मी मार्किंग करते. तर इथून आपण एक बॉक्स बनवू. इथं देखील 4.25 इंच घ्यायचे, कारण वरती जेवढी गळारुंदी आली खाली देखील सेम. मी इथं बॉक्स बनवून घेऊ. आणि इथून आपल्याला गळ्याचा जो शेप आहे तो ड्रॉ करायचा आहे. इथं बघा, इथे मी 1 मिनिट अगोदर आपल्याला शोल्डर मायनस करावं लागतील. तर बोटनेक शोल्डरनुसार आपण इथं शोल्डर मायनस करू, त्यानंतरच आपल्याला रेडी शोल्डरची मार्किंग करायची. तर इथे बघा, बोटनेक शोल्डर मायनस. तर इथं रेडी शोल्डर दिले, तर रेडी शोल्डर किती आपलं? 3 इंच आहे. तर हे बघा इथे येते. तर इथं किती मायनस करायचं आहे आपल्याला? अर्धा इंच. तर अगोदर आपण हे अर्धा इंच मायनस करू. ते इथं आपल्याला असं जॉईन करायचं आहे. तुमचं रेडी शोल्डर जेवढं आहे त्यानुसार तुमचं इथं मायनस होईल. आता इथं अर्धा इंच मायनस केलं, त्यानंतर आपल्याला रेडी शोल्डरची मार्किंग करायची. तर रेडी शोल्डर किती आहे? 3 आहे. तर इथं 4 इंच. आता अर्धा इंच थोडे इकडे येईल, कारण आपण हे मायनस केलेलं नव्हतं. ते इथं गळारुंदी चेक करून घेते मी किती येते. 3.25 इंच. तर सेम इथे देखील 3.25 इंच बॉक्स बनवून घेऊ. आणि मागच्या गळ्याचा जो शेप आहे तो इथे मी ड्रॉ करून घेतली. बघा, मागच्या गळ्याचा शेप मी इथं ड्रॉ केला आहे. आता तुमचा गळा ही जी लेंथ कमी असेल तर तुम्हाला बघा इथून अर्धा इंचाचा गॅप सोडूनच मागच्या गळ्याचा शेप द्यायचा आहे. कारण हे बघा इथून, कारण शोल्डर जॉईंटमध्ये जाता अर्धा इंच, ते सोडून आपल्याला मागच्या गळ्याचा जो शेप आहे तो ड्रॉ करायचा आहे. तर इथं बघा, पॅक नेकचा आता आपण पूर्ण इथं ड्राफ्टिंग केली बॅक पार्टची, पण कटिंग लगेच करणार नाही आहे. कारण अगोदर आपण फ्रंट पार्ट ड्राफ्ट करू. साईडचे पार्ट कट केलेले असतात प्रिन्सेस कटचे, ते इथे ठेवून चेक करायचे. त्यानंतर आपण बॅक पार्ट कट करत असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग केली. पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही डाऊट असतील तर ते देखील कमेंटमध्ये नोट करा. मी नक्कीच डाऊट सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.